नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये प्रभाग क्रमांक 11 चे काँग्रेस नगरसेवक शैलेश पांडे हे सफाई कर्मचाऱ्यांच्या वेशात आल्यानं वाद निर्माण झाला। नागपूर महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी शैलेश पांडे यांना विशेष सभेमध्ये जाण्यास मज्जाव केला। प्रभाग क्रमांक 11 मध्ये फक्त 75 सफाई कर्मचारी आहेत, त्यातले 20, 25, 30 लोक सुट्टीवर असतात। त्यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय। या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेच्या सभेत अशाच पद्धतीचे सफाई कर्मचाऱ्यांचा वेशात येणार असल्याचं शैलेश पांडे यांनी सांगितलंय। मी प्रभाग 11 चा नगरसेवक म्हणून मला लोकांनी निवडून दिलाय आणि आज माझ्या मनात एक खंत आहे। खंत अशी आहे की मी जेव्हा निवडणूक लढित होतो, लढताना मी लोकांना शब्द दिले होते की आपला हा जो प्रभाग क्रमांक 11 आहे, हा प्रभाग क्रमांक 11 आपण स्वच्छ ठेवणार आहे, साफसुथरा ठेवणार आहे, इथं गंदगी राहणार नाही। आज निवडून आल्यानंतर मला 1 ते 1.5 महिना झाला आहे, अजून सुद्धा माझ्या प्रभागात गंदगीचा साम्राज्य आहे। कारण माझ्याकडे जे सफाई कर्मचारी आहे ते मोजके 70-80 सफाई कर्मचारी राहतात, त्याच्यात 20-30 लोक सुट्टीवर राहतात आणि सुट्टीवर राहून सुद्धा 50 लोकांच्या उरावर मी किती बर्डन टाकणार आहे। ते 50 लोक 250-300 लोकांचं काम कसं करणार आहे। आमची पूर्ण नवीन बस्ती बसून राहिली आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे पूर्ण प्रभाग 11ला गंदगीचं साम्राज्य आहे। आणि मी लोकांना शब्द दिला होतं की मी निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात साफसफाई राहील, स्वच्छता राहील, प्रत्येक गलीत साफसफाई करणारा माणूस उपलब्ध करून देईल। ते मी करू शकलो नाही, त्या गोष्टीची मला खंत आहे। त्याच्यामुळे आजचा या सभागृहाला माझा हा ड्रेस कोड आहे। जोपर्यंत माझ्या प्रभागात साफसफाईसाठी पर्याप्त मात्रेत लोक उपलब्ध होत नाही, नागपूर महानगरपालिका उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत माझा हा ड्रेस कोड राहणार आहे, माझ्या हातात हा झाडू राहणार आहे आणि मी लोकांची सेवा करत राहणार। आपण सभागृहात गेला नाही, सभागृहात मला जाऊ दिलं नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे हातात झाडू घेऊन आले आहे, म्हणजे मला असं वाटते की ही भारतीय जनता पक्ष हे जे फक्त आश्वासन देते, मोठी गोष्ट करतात की आम्ही सफाई कर्मचाऱ्यांसाठी न्याय करू, त्यांना मदत करू। आणि मी आज सफाई कर्मचारीच्या वेशमध्ये जेव्हा आलो आहे तर मला त्यांनी सभागृहाला जाऊ दिला नाही, मला अडवलं। त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या नियमाच्या बाहेर आहे। मी त्यांना तिथं आमचे पोलीस कर्मचारी होते, त्यांनाही सांगितलं की माझा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, मी सज्जन माणूस आहे आणि मी एक नगरसेवक म्हणून मला लोकांनी निवडून दिलं आहे। ही माझी वेशभूषा आहे, आता मी वेशभूषा बदलू शकत नाही, त्याच्यामुळे मला सभागृहात जाऊ द्या। त्यांनी मला जाऊ दिलं नाही। नांदेडमध्ये ग्लोबल एआयच्या विरोधात युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आलाय। भाजप जनता महिला मोर्चाच्या वतीनं शहरात निषेध आंदोलन पार पडलं। नांदेड शहरातील महात्मा ज्योतिराव फुले पुतळा इथं भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीनं काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आलाय। ग्लोबल एआयच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन महानगराध्यक्ष तसंच माजी आमदार अमर राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं। यावेळी नांदेड महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तसंच नगरसेविका ज्योती कल्याणकर यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जगभरातील लोक भारतात येऊन भारताच्या एआय तंत्रज्ञानाची तारीफ केली। कोण भारतातलीच काही देशातल्याच आपल्या काही संकुचित विचारांच्या लोकांनी देशाची बदनामी पूर्ण जगभर केली। त्या लोकांचा मी भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी आम्ही एक विषय चर्चा केला आणि सर्व काँग्रेस पक्षाचा ज्यांनी देशाची बदनामी केली अशा सर्वांसाठी आम्ही निषेध केलेला आहे। भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशभरामध्ये भारताचं नाव लौकिक करत होते। त्या एआय इम्पॅक्टच्या माध्यमातून आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव, विविध देशांमधून आलेली अतिथ्यांपुढे आपल्या देशविरोधी काँग्रेसच्या नेत्यांनी काही युथ काँग्रेसच्या माध्यमातून जो अर्थनग्न प्रदर्शन केलेला आहे, त्याचा आम्ही महिला मोर्चा, नांदेड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि पूर्ण नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत।